मुंबईकरांसाठी धक्कादायक वास्तव समोर येत आहे। मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गरजू रुग्णांना महापौर वैद्यकीय निधीतून तातडीची मदत मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र 1.25 महिन्याहून अधिक काळ उलटूनही एकाही रुग्णाला आर्थिक सहाय्य मिळालेलं नाही। महापालिका 8 मार्च 2022 रोजी विसर्जित झाल्यानंतर ही मदत पूर्णपणे थांबली आणि आता नवीन महापौर रितू तावडे पदावर आल्यानंतरही परिस्थितीत बदल दिसत नाही। आज शेकडो अर्ज महापालिका मुख्यालयात प्रलंबित आहेत। कर्करोग, किडनी, हृदयरोग आणि डायलिसिस सारख्या गंभीर आजारांसाठी मदतीची वाट पाहणारे रुग्ण अक्षरशः हतबल झाले। महापौर निधीतून 5,000 ते 25,000 रुपयांची मदत मिळते, ती वाढवून 50,000 करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण प्रत्यक्षात मिळत नाही ती मूळ मदतच। दरम्यान हे सर्व अर्ज लेखापाल विभागाकडे पाठवण्यात आले असून मंजुरीनंतरच मदतीचे धनादेश रुग्णांना दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येते। पण प्रश्न अजूनही तसाच आहे, गरजूंना ही मदत नेमकी कधी मिळणार? श्रीधर चव्हाण, द पोलीस न्यूज, मुंबई।